उदास मंडळी, बघा की आज मी नाही का बेसन पिठाचा वडा बनवते. 5 बोटाने सोडतोय का नाही का, मग काळ्या मसाल्याचं बघा की मग का छान बनवते, एकदम झनाटेदार. बघा की छान असा गरम मसाला भाजून घेतला. आता थोडं खोबरं भाजून घेते. छान असं कलर येऊस तर अहो खूपच छान लागते अशी भाजी. की मग थोडी हरभऱ्याची डाळ आणि थोडी बाजरी टाकली ना मसाल्यामध्ये, तितकी चव येते भाजीला, इतकी चव येते, खूपच टेस्टी लागते भाजी. बघा तुम्ही असं मस्त धने टाकलाय का, धने चांगला लाल होऊ देते लगे. बघा की मग अशा मिरच्या भाजून घेते मसाल्यामध्ये. बघा की मग मसाला किती छान असं भाजून घेतले. आता मस्त पैकी त्याला नाही का वाटून घेते आता खूप छान असं बारीक. बघा की मग आता भाजी तयार करूया. पातेलं ठेवलं, तेल टाकले. आता थोडी राई सोडते, त्याच्यामध्ये जिरा सोडते. आता लाल तिखट थोडा, मसाला वाटलेला होता ते सोडला. आता तेलामध्ये छान फ्राय करून घेते, तेल सुटण्यापर्यंत. बघा किती भारी खुशबू येते, खूपच छान. बघा की मग भाजी तयार झाली. आता मस्त पैकी आता तिला उकळू देते छान पैकी. आता 5-10 मिनटं मग चम्मच मीठ सोडते त्याच्यामध्ये. थोडी भाजी जास्तच आहे तर थोडा अर्धा चम्मच शिल्लक सोडला की कशी झाली की सांगा की मला भाजी. बघा की बेसन पीठ मी असं कालून घेतलंय. आता मस्त उकळी आली. आता त्याच्यामध्ये वडा सोडते. मस्त किती छान उकळले. आणि बघा असे छोटे छोटे गोळे सोडायचे त्याच्यामध्ये. तुम्ही काय म्हणता? आता आम्ही तर याला वडा म्हणतो, कोणी डुबुक वडा म्हणतो, कोणी मेंढा म्हणतो. मग असे सोडायचे व्यवस्थित, असे गोल 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 मस्त 5 बोटाने. मला असं वाटतंय लाईक फॉलो खूप कमी कमी येऊ लागले ताईला, तुम्ही नाही का. बघा की मी आता भाजीसोबत थोडा भात लावते, एक छोटासा वाटी भरून. बघा की मग लसण टाकलंय मी फोडणीला. लसणाचं भात खूप टेस्टी लागतोय भाजीसोबत. बघा की मग आता भात मस्त टाकून दिला आता शिजायला. 10 मिनिटामध्ये भात रेडी होऊन जातो. तोपर्यंत आता मी छानपैकी पीठ भिजवून घेते आता लवकर लवकर. बघा की मंडळी आमचं बघा की वड्याची भाजी एकदम झणटदार बघा की झाली की आता मस्त पैकी आम्ही ताट लावलंय. आता जेवायला बसलो आणि त्यासोबत बघा लसणाचे फोडणी दिलेले